मित्रांनो नमस्कार. युद्धाचे सावट जगावरचं गेलंय असं थोडंसं वाटलं. असं थोडीशी शक्यता निर्माण झाली, की नेमकी काहीतरी बातमी येते, की इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये पुन्हा काहीतरी सुरू झालं. पुन्हा लोकांची धाकधूक वाढते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती परवा बातमी आली, की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये आता एक एमओयू किंवा काय त्याला सामंजस्याचा करार झालेला आहे. आणि त्यामुळे आता पुढचे 60 दिवस काही होणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली. लोकांना खूप बरं वाटलं. मात्र खरंच असं आहे का? खरंच असं घडणार आहे का? घडणार असेल तर कशामुळे? नसेल तर कशामुळे? या सगळ्याच्या मागं जिओपॉलिटिकल जो सिनारिओ आहे तो नेमका काय आहे? त्याच्यामध्ये मिलिटरी स्ट्रॅटेजी काय आहे का? त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या देशांचे हित काही आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यावरती त्याचा काय इम्पॅक्ट असणार आहे? पुढचे 60 दिवस का महत्त्वाचे आहेत त्या दृष्टीने? हे आपण अतिशय वेगळ्या एक आदरणीय किंवा कर्तृत्ववान व्यक्तीकडनं आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत याच गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी मी निमंत्रित केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचे भूषण म्हणू आपण, तसे ब्रिगेडियर सुमंत उत्तमराव दशरथ यांना. गेली 36 वर्ष भारतीय लष्करामध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावरती त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये काम केलं आणि एक वेगळी कर्तृत्ववान त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द राहिलेली आहे. कारगिलपासून नॉर्थ ईस्टपर्यंत किंवा सर्व भागांमध्ये त्यांनी प्रत्येक ऑपरेशनमध्ये सहभाग घेतलेला आहे. या सगळ्या घडामोडींकडे एक वेगळी नजर ठेवून त्यांनी काही ऑब्झर्वेशन्स त्यांच्याकडे नोंदवली होती. ती आज आपल्यासमोर घेऊन येतो आहे. त्यांना बोलतं करून. सर नमस्कार. थँक्यू. नमस्कार. युद्ध संपलं, इराणचं युद्ध संपलं किंवा थांबलं, असं सर्वसामान्य लोकांना वाटतं आहे सध्याच्या बातम्यांवरून आणि जे काही चालू आहे डेव्हलपमेंट. पण ॲज अ डिफेन्स पर्सन तुम्ही कसं पाहताय त्याकडे? इराण, USA आणि इस्रायल असे 3 त्याचे मेन हे आहेत, पार्टनर्स आहेत त्या युद्धाचे, म्हणजे ज्यांनी युद्ध केलं ते. तर आता सध्या एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालंय, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU, जे USA आणि इराण यांनी डिजिटली साइन केलं आहे. आणि आता स्वित्झर्लंडमध्ये त्यांचं फॉर्मल ते सायनिंग होणार आहे. आता थर्ड पार्टनर याच्यात आहे इस्रायल. तर थर्ड म्हणजे मेन जो ऑपरेट करणार, ज्यांनी युद्धात सुरुवातीला सामील झाले, USA आणि इस्रायल. खरं पाहिलं तर ते सर्वात पहिलं युद्ध म्हणजे इस्रायल आणि इराणचं आहे. आणि USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, डोनाल्ड ट्रम्पच्या प्रेसिडेंटशिपमध्ये त्यांनी ह्याच्यात युद्धात सहभाग घेतला आहे. आणि त्यांचं नंतर वर्चस्व झालं आणि नंतर त्यांच्या थ्रू ही डील झालेली आहे, MOU झालेली आहे. पण हे टेम्पररी फेज आहे. आणि हे MOU जो आहे तो फायनल डील, ज्याला ॲग्रीमेंट म्हणतो आपण, ते 60 दिवसाच्या आतमध्ये त्याला फायनल करायचं आहे. पण ह्या MOU मध्ये तकरीबन 14 पॉइंट त्यांनी MOU मध्ये घेतलेले आहेत. ते 14 पॉइंट ज्यावेळेस अंमल होतील प्रॉपरली, आणि त्याच्यात काही महत्त्वाचे मुद्दे ते आपण पुढे बोलू. ते ज्यावेळेस फायनली जे सगळ्यांना सॅटिस्फाय करतील, सगळ्यांचं त्याचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतरच मग आपण हे समजू शकतो की हे युद्ध संपलं आहे. पण हे 3 जे मुख्य होते लोक, म्हणजे देश होते, त्याच्यात इस्रायल हा थोडासा अजून तो मनाने तयार आहे का नाही त्याच्यावर हे सगळं ॲक्सेप्ट करायला, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. तर हे आपण पहिलं समजायला पाहिजे. आता आपण ह्याला टेम्पररी, म्हणजे युद्ध थांबलेलं आहे आणि जगासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की टेम्पररी का थांबलं असं तर आपण ह्याच्यातनं असं इच्छा करू शकतो, या उम्मीद करू शकतो की हे 60 दिवसानंतर परमनंट असं ॲग्रीमेंट होईल. वाह! म्हणजे इस्रायल जोपर्यंत पूर्ण कन्व्हिन्स होत नाही आणि फॉलो करत नाही, तोपर्यंत कदाचित हे जे एमओयू झालेलं आहे, त्याचं भविष्य तुम्हाला अधांतरी दिसते आहे आत्ता तरी. तर आता थोडंसं आपण मागे जाऊया.
की जे हे मुळात असं का होतं? म्हणजे काय आहे? म्हणजे हे 3 मेन पार्टीज आहेत असं जर तुम्ही म्हणताय आणि अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिघांमधलं हे युद्ध आहे आणि मूळ युद्ध तर हे दोघांमधलंच आहे. करेक्ट. हे असं का आहे? अमेरिकेला यात पडावसं का वाटलं? त्यात अमेरिकेचा काय फायदा होता? इस्रायलचा काय फायदा होता? आणि इराणनी याच्यातनं काय कमवलं, काय गमावलं? आता आपण हे सगळं प्रश्नाच्या पहिले म्हणजे डायरेक्टली लिंक करू शकत नाही, पण तरी हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. इराण, इस्रायल आणि इराण आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे बऱ्याच पहिले म्हणजे USA आणि इराण 1953च्या पहिले ह्यांचे रिलेशनशिप चांगले होते, यांचे संबंध चांगले होते इराणशी. उलट इराण त्यांच्या सपोर्टमध्ये होता. 1953 मध्ये इलेक्शन झाल्यानंतर तर राजा जो पहलवी आहे, रेजा पहलवी, त्यांना परत आणण्यासाठी USA मध्ये त्याच्यात दखल केली आणि त्या इलेक्टेड जो मेंबर होता ते म्हणजे प्राईम मिनिस्टर त्यांना बाजूला काढून त्यांनी रेजा पहलवीला परत त्या देशात आणलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1979 मध्ये ज्यावेळेस इस्लामिक रेव्होल्युशन झालं, आयातुल्ला रुहतुल्ला खमेनी यांच्या लिडरशिपच्या मध्ये त्यानंतर USAनी परत इंटरफिअर करायला प्रयत्न केला आणि त्यांनी इंटरफिअरन्स केल्यानंतर 1980 मध्ये त्यांनी म्हणजे असं वाटलं लोकांना की इराणच्या जे सपोर्टर्स होते खोमेनीचे की परत USA ते असं परत दुसऱ्यांना आणतील, म्हणून त्यांनी परत 1980 मध्ये US एम्बॅसी होती इराणमध्ये, त्याच्यावर हल्ला केला आणि त्यांचे लोक बंधक बनवले आणि 444 म्हणजे 400 दिवसाच्या वर त्यांचे लोक बंधक होते. आणि त्याच्यानंतर मग त्यांचे जे संबंध बिघडायला सुरुवात झाले ते त्यापासून बिघडायला सुरुवात झाली. आणि वरचे वर मग इराणनी काय केलं की त्यांनी रशिया, चायना अशा लोकांशी जास्त संबंध वाढवले. USनी त्यांच्यावर सँक्शन केले, मग त्यांना कुठून तरी दुसरी मदत पाहिजे होती. मग त्यांनी ह्या दुसऱ्या देशांची मदत घेणं सुरू केलं. आणि न्यूक्लिअर प्रोग्राम, कारण सुरुवातीला तुम्हाला हे लक्षात घेणं जरुरी आहे की USAचे ज्यावेळेस चांगले संबंध होते इराणची, त्यावेळेस त्यांनी त्यांना न्यूक्लिअर मदत केली होती पीसफुल डेव्हलपमेंटसाठी. आणि हे मदत केल्यामुळे सुरुवातीला त्यांना हे टेक्निकल नो होती, पण वेपन्स कडे नाही नेलं होते. पण इराणनी हे रिअलाइज झालं त्यांना की कळालं त्यांना की आपण आपल्या स्वतःचं डेव्हलप करणं जरुरी आहे, म्हणून हे हळूहळू त्यांनी न्यूक्लिअर सुरू केलं. आणि मेन जे आता मुख्य जे US आणि इराणमध्ये जे इश्यू आहे की न्यूक्लिअर वेपन्स त्यांनी बनवायला नाही पाहिजे. आणि USला हे सुद्धा वाटतंय की इराण सुद्धा आपल्या बाजूने आपण त्यांना कंट्रोल करावं. आणि दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे इस्रायलचा मुख्य जो पार्टनर आहे तो USA आहे. आणि तो USA सारखं इस्रायलला सपोर्ट करतो, त्या इरिस्पेक्टिव्ह त्यांचे डिसिजन करेक्ट आहेत का नाही. ज्यावेळेस संबंध चांगले होते, ज्यावेळेस ते इस्लामिक रेव्होल्युशनच्या पहिलं, तर त्या राजांनी म्हणजे रेजा पहलवी डायनास्टी जी आहे, शहा म्हणते ते शहाजहान म्हणजे त्यांनी मान्यता दिली इस्रायलला, म्हणजे त्यांचे संबंध चांगले होते. म्हणजे ते इस्रायलला म्हणले की ऑइल आम्ही तेल तुम्हाला देतो. आणि मला खूप आधुनिक होतं, आधुनिक होतं. हा, इराण आधुनिक होतं, त्यांना फ्रीडम होतं, त्यांचे ड्रेस सेन्स बघा हे होता. त्यावेळेस असं काय इस्लामिक त्यांच्यावर हे नव्हतं, म्हणजे बंधनं नव्हते आणि सगळे मॉडर्न होते, म्हणजे हुशार होते इराणी लोक, अजून पण आहेत, त्यांचे खूप शिकलेले लोक सुद्धा आहेत. तर तेल असं प्रोव्हाइड करणार इराण, आणि इस्रायल कडून त्यांना ऍग्रिकल्चर, बाकी टेक्नॉलॉजी, वेपन, अमेरिका सुद्धा त्यांना वेपन सिस्टम त्यांची मदत करत. 1979च्या नंतर हे इस्लामिक रेव्होल्युशन झाल्यानंतर हे सगळे संबंध बिघडले आणि इस्रायलची स्थिती अशी झाली की म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे जुलै-जुलैमध्ये ते परत त्यांचे एक दुसऱ्याचे मिसाईलचे हमले झाले होते. इस्रायलचं मेन काय आहे, मुख्य त्यांचा असं आहे की त्यांचं अस्तित्वात धोक्यात असते. जर ह्यांना
न्यूक्लिअर वेपन झालं इराणजवळ. कारण इस्रायलला पाहिजे की इराणला न्यूक्लिअर वेपन नाही पाहिजे, त्यांच्याजवळ अणुबॉम्ब नसायला पाहिजे. जर इराणजवळ अणुबॉम्ब मिळाला, न्यूक्लिअर वेपन मिळालं, तर त्यांचं अस्तित्व पूर्ण धोक्यात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायलच्या खिलाफ जे वेगवेगळे लोक आहेत, म्हणजे कोण, हिजबुल्ला लेबनॉनमध्ये, ते इस्रायलचे, आणि हे कोण इराण सपोर्ट करते, हम्म. हमास गाझामध्ये गाझामध्ये इराण सपोर्ट करते, हुतीज येमेनमध्ये ते इराणचा इराण सपोर्ट करते. आता इस्रायलचं काय झालंय, आता हे समझोता झाला, एमओयू झालाय आता तात्पुरता. तर इस्रायलला काय झालं, त्यांना काय म्हणजे न्यूक्लिअर त्यांचं इराणचं अजून अणुबॉम्बचं क्लिअर झालं नाही अजून. हे हमास म्हणा, हिजबुल्ला म्हणा, हुतीज म्हणा, ते तर अजून इंडिपेंडेंटच आहेत ना. आणि इराणने त्यांचा समझोता झालाय. आता सध्याची स्थिती हे, तर इस्रायल कुठे हस्ताक्षर त्याचे कुठे नाहीये. माझ्या विचाराप्रमाणे कोणतेही अशी जे एमओयू झाले किंवा नंतर ॲग्रीमेंट होणार आहे, इस्रायल ॲज अ पार्टी त्याच्यात हस्ताक्षर करणं जरुरी आहे. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. राईट नाऊ दे आर नॉट अ पार्टी. हा, दे आर नॉट पार्टी, कुठे साईन नाही, युएसएच्या सांगण्यानी आहेत. पण पार्टी आता आपल्या म्हणजे अशा कोणतं डॉक्युमेंट नाही आलं की ज्यांनी साईन केलेलं आहे. त्यांनी आता जसं अनाऊन्स केलं, डिजिटली दोघांच सांगितलंय, प्रेसिडेंट ऑफ इराण आणि प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ह्याची इस्रायलची साईन असणं जरुरी आहे, तरच त्याला महत्वाचं आहे. अल्टिमेटली त्यांनी सांगितलंय की ते UN मध्ये जाऊन फायनली UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये ते फायनल जे अग्रीमेंट होणार आहे ते अप्रूव्ह होणार आहे आणि मगच त्याचं सँक्शन होणार. पण आता इस्रायलनी जे लेबनॉनमध्ये ऍक्टिव्हिटीज त्यांच्या वाढवलेल्या आहेत, काही भागामध्ये त्यांनी जाऊन तिथे त्यांचं बस्तान बसवलेलं आहे. Yes. राईट आहे ना. ऑपरेशन त्यांचं अजूनही तिथं ऑन आहे. येस, सो विल दे विड्रॉ ऑर नॉट? ते अजून ते क्लिअर नाहीये. अजून ते बसलेले आहेत. आणि इराणचं म्हणणं आहे की त्यांनी विड्रॉ व्हावं, पण इस्रायलने अजून ते काय असं कमिटमेंट दिलं नाही की आम्ही तिथून विड्रॉ लो. सदर्न लेबनॉन मध्ये इस्रायल ते लोक ट्रूप्स बसलेले आहेत, ते अजूनही कंट्रोल करते. पण ते आज फॉर्मली कुणी अग्रीमेंट केलं नाही. हे जे प्रेशर आहे हा, हे US वर जास्त आहे त्याचं का इराणवर जास्त आहे? इस्रायलचं हे आर्मी तिथं आहे त्याचं? युएसला त्याचा फरक नाही पडत, पण अग्रीमेंटसाठी युएसला फरक पडतो. कारण इस्रायलने नाही विड्रॉल केलं, इराण त्यांच्यावर प्रेशर टाकल. कारण इराणचं महत्वाचा हे मुद्दा आहे की लेबनॉन आणि हे सुद्धा सामील व्हायला पाहिजे त्याच्यात, बरोबर आहे. की माझं हे तुम्ही लेबनॉन मधून तुम्ही विड्रॉल करा. कारण इराणचे जे हिजबुल्ला आहे ते सपोर्टेड असल्यामुळे त्यांना ते इस्रायल त्याच्यामध्ये नको आहे. मग जोपर्यंत इस्रायल त्याला म्हणजे हे करत नाहीये, तर हे आता कॉम्प्लिकेशन जोपर्यंत इस्रायल क्लिअर नाहीये आणि इराणला जोपर्यंत इस्रायल विड्रॉ करत नाही तोपर्यंत हे याने चालू राहणार किंवा कंट्रोलमध्ये राहणार, पण पूर्णपणे त्याला विराम मिळालेला नाहीये. हा सगळा कॅनॉस तुम्ही जो आता मांडलेला आहे, हा. अनेक गोष्टीत, बारक्या बारक्या गोष्टीत अनेकांना अनेक गोष्टी माहीत देखील आहेत, हा. अनेकांना अनेक गोष्टी माहीत देखील नाहीत. हो. हे पण तितकंच करायचं. Correct. आपण जे पाहतोय ते पडद्यावरती जे काही दिसतंय, आपण बातम्यातून किंवा तिथून जे काही अनालिस्ट सांगतील किंवा काय त्याच्यावरून थोडंफार बरोबर आहे ना. Yes. आयडिया येते. Yes. बरं, बातम्या सुद्धा अशा असतात की आज काही बातमी आली की उद्या बरोबर त्याच्या उलटी बातमी हो, असते. हो. सो त्यामुळे आपल्याला त्याच्यावरतून काही निष्कर्ष काढता येत नाही. मात्र आता जे तुम्ही सगळा पट मांडलेला आहे त्याच्यावर मला एक असं वाटतं की या युद्धाचा एक मोठा परिणाम जगावरती झालेला आहे. पूर्वीचं आखात किंवा गल्फ Correct. सगळं जे मिडल ईस्टचा Yes, सगळा एरिया Persian होता Gulf. Yes. आणि आताच हा. याचा कदाचित भूगोल देखील आता बदलू शकेल. हो, भूगोल परसे नाही बदलणार, पण जगाला बरंच ह्याच्यातनं शिकायला मिळाले. शिकायला मिळण्यापेक्षा जगावर ह्याचा खूप परिणाम झालाय. आपण आपल्या देशावर आपण स्वतः विचार करू शकतो की बराच परिणाम झालाय. आपण म्हणजे जसं तेल सप्लायज आहे, ते आपण बऱ्याच पर्सेंटेजमध्ये, बऱ्याच मात्र्यात आपण तेल त्यांच्याकडून घेत होतो. म्हणजे इराणकडूनही घेतलं आपण, पण आपले मेन जसं कटार आहे, युनायटेड अरब एमिरेट्स आहेत, मग कुवेतमधनं, इकडनं आपलं तेल आणि गॅस हे सगळं आपल्याला येत होतं आपल्याकडे आणि आपल्यावर खूप परिणाम झाला. त्याच्यानंतर जे बाकीचे वर्ल्ड जे कंट्रीज आहेत
सगळे साऊथ एशिया इकडचे सगळे ईस्टर्न कंट्रीज त्यांना खूप प्रभाव झालेला आहे. चायना सुद्धा त्याच्यात सामील आहे, त्यांच्यावर इतकं म्हणजे तेलाचा प्रभाव झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त युरोपियन कंट्रीजला सुद्धा काही ना काही तरीकेने त्यांना त्याच्यावर आहे. ते सगळं हे मानून सुद्धा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्याच्याजवळ स्वतःचा साठा असून त्यांचे सुद्धा ऑइल प्राइसेस ऑलमोस्ट राईट. खूप वाढलेले आहेत. आणि त्या ऑइल, गॅस, केमिकल हे सगळं खूप असा असर पडलेला आहे. आणि ह्याच्यात मी इराणला खूप त्यांचे हे करतो की ॲज अ मिलिटरी पर्सन स्ट्रॅटेजिकली इराण जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे कंट्रोल केलंय, जे पहिल्या लोकांनी इतका त्यांनी मध्ये मध्ये पहिले सुद्धा हिस्टॉरिकली म्हणजे ब्लॉकेट थोडे बहुत बंद केलं होतं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ किंवा त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता. पण एवढ्या लेवलवर असं कंट्रोल करेल असं कुणी विचार केला असेल, पण त्याचा प्लॅन नव्हता त्याचं काउंटर कसं करायचं हे नंतर आफ्टर थॉट म्हणजे नंतर विचार करून लोकांनी काउंटर केलं. हे ब्रिलियंट स्ट्रॅटेजी आहे, जे आपण शिकण्यासारखी स्ट्रॅटेजी आहे की असं कसं कंट्रोल करू शकतो. हे असे जगात असे 8-9 असे स्ट्रेट्स आहेत किंवा चोक पॉईंट आहेत मेजर भरपूर आहेत तसे. हे अशा 8-9 चेक पॉईंट्सला कसं कंट्रोल करू शकतो आणि कसं हे करू शकतो इराणने जगाला दाखवलं. आणि- पहिलं केलं होतं त्यांनी, बरोबर. पण छोट्या स्केलवर केल्यामुळं ते कळालं नाही. आणि दॅट टू अशा कंडिशन मध्ये की तिथं लिडरशिप आता अस्तित्वात आहे का नाही हे असं- सुद्धा म्हणजे असं चित्र होतं. हा त्या काळात त्यांनी असं केलं. केलंय. म्हणजे त्यांचे मल्टिपल म्हणजे पॉवर सेंटर म्हणा किंवा काय म्हणा तरी ते करू शकले. आणि ह्याच्यात सुद्धा मिलिटरी मला 2-3 गोष्टी नंतर मी बोलतो तुमच्याशी की ह्याच्यावर आपण काय शिकू शकतो मिलिटरी किंवा जगात काय शिकू शकतो. पण इकॉनॉमिकली जे लोकांना कळालंय जगाला की ह्याचे तुमचे सगळे प्राइसेस वाढले, किमती वाढल्या, डॉलर आपल्या इंडियन रुपीच्या डॉलर एकदम स्ट्रॉंग झालं. म्हणजे कोणीच कम्फर्टेबल नव्हतं. राईट, राईट. कोणालाच इराण स्वतःला तर आहेच आहे त्रास. ना इस्रायलला कम्फर्टेबल आहे, ना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाला आहे, ना वर्ल्ड मध्ये कोणालाही आहे. आणि गल्फ स्टेट्स गल्फ स्टेट्सला तर त्यांना इतकं नुकसान झालंय. गल्फ स्टेट आता आपण म्हणजे थोडक्यात सांगायचे दुबई एवढं फेमस, लोक इतके जायचे दुबईला, पण त्याच्यावर डायरेक्ट अटॅक येतात. म्हणजे त्यांची सुद्धा काय सेफ्टी आहे? राईट. काही सेफ्टी नाही. सेफ्टी एक्सपोज झाली. हो. नोबडी सेफ असं एक Absolutely. वॉर्निंग याच्यातनं गेलेलं आहे. करेक्ट. ते इराणी बिलकुल. पाठवलेलं आहे. हो. इफ वी आर नॉट सेफ नोबडी नोबडी सेफ. ऍब्सोल्युटली राईट. करेक्ट. इफ आवर इकॉनॉमी इज नॉट सेफ Yes. युअर्स टू. ऍब्सोल्युटली. आणि म्हणजे किती व्होलॅटिलिटी आहे जगात. आणि इराण सारख्या देशाने दाखवलं ते. बरं, हा हे सगळं जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट वरती आता आपण बोलू. करेक्ट. मिलिटरली हा इस्रायलनी कशा पद्धतीने ऍक्ट केलं, युएसनी कसं केलं आणि इराणनी त्याला कसा प्रतिसाद दिला, तुमचे काय ऑब्झर्वेशन आहेत? माझं म्हणजे 2-3 ऑब्झर्वेशन ह्याच्यात आपण विन लूज असं काही करू शकतो का, किंवा एज काही म्हणू शकतो का? हेच बघा आपल्याला सगळ्यांना लक्षात घेणं जरुरी आहे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मिलिटरी सगळ्यात वर्ल्डमध्ये मोस्ट पॉवरफुल आहे. त्याचे टेक्नॉलॉजी म्हणा, वेपन सिस्टम्स म्हणा, खूप पॉवरफुल आहे त्यांचं. आणि ते म्हणजे कुठेही कसंही वापरू शकतात. आणि मल्टिपल म्हणजे त्यांचे लॉन्च पॅड्स म्हणा किंवा मल्टिपल वेजमध्ये एअर झालं, तुमचे नेव्ही झाले, तुमचे ग्राउंड फोर्सेस झाले, मिसाईल सिस्टम झाले, ते ड्रोन विन सगळ्या टेक्नॉलॉजी, स्पेसचा एवढा वापर करतात. ते सगळं मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन असतंय. जसं आपण त्याच्यात बघितलं. म्हणजे थोडक्यात अजून एक सांग, त्यांनी जसे त्यांचे रेस्क्यू केले आपले पायलट्स, म्हणजे एवढे स्पेस टेक्नॉलॉजी सॅटेलाइट टेक्नॉलॉजीनी त्यांनी स्पिन पॉईंट करून त्यांना कसं रेस्क्यू केलं. म्हणजे एवढी ॲडव्हान्स त्यांची टेक्नॉलॉजी. सिमिलरली इस्रायल सुद्धा टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स आहे. त्यांचे वेपन सिस्टम सुद्धा खूप चांगले आहेत. खूप म्हणजे ॲडव्हान्स वेपन सिस्टम्स आहेत. USA त्यांना सुद्धा खूप मदत करतो. एअर डिफेन्स सिस्टम सुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत. मिसाईल टेक्नॉलॉजी स्ट्रॉंग आहे. एव्हिएशन खूप स्ट्रॉंग आहे. पण हे सगळं असताना सुद्धा इराण सारखा देश त्यांनी दाखवलं की तुम्ही एअर डिफेन्स सिस्टम तुम्ही पेनेट्रेट करू शकता. तुम्ही मिसाईल एवढे असे डेव्हलप करा की तुम्ही त्यांना नुकसान पोहोचू शकता. ड्रोन सिस्टम सुद्धा आपले स्वतःचे. आणि
जिथं युएसचे वेपन सिस्टमची कॉस्ट एवढी जास्त आहे, म्हणजे कमी कमी 100 पटीची जास्त आहे, ह्यांच्या कमी स्वस्तातल्या ड्रोननी त्यांना डॅमेज केलंय. आणि इराण सारखा देश असं नाही की म्हणजे हे मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट गव्हर्नमेंट्सला किंवा कोणी पॉलिटिकल हे विचार करतात. हे महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी लॉंग टर्म ह्याचा विचार करून केला. त्यांनी एवढे मोठे, जसं तुम्ही आपण गाझा स्ट्रीपमध्ये बघितलं, त्यांनीच बनवले. इराणने अंडरग्राऊंड सिस्टम बनवले की जास्ती हेवीएस्ट बॉम्ब युएसचे ते सुद्धा न पेनिट्रेट करणार असे एवढे हेवी एक त्यांनी अंडरग्राऊंड सिस्टम बनवले. मिसाईल लॉन्चर अंडरग्राऊंड, त्यांनी मिसाईल लॉन्चर ज्यावेळेस मूव्ह करायचे तिथून लॉन्च केले. म्हणजे इराणनी सुद्धा पेनिट्रेट करून इस्रायलमध्ये एवढ्या सिटीजमध्ये बॉम्ब केलं. आणि इराणचं अजून एक महत्वाची गोष्ट आहे, हे जेवढे स्ट्रॅटेजिक थिंकर आहेत वर्ल्डमध्ये त्यांनी सुद्धा विचार केला असेल पण कधी म्हणले नाहीत सगळ्या जगासमोर किंवा असं होऊ शकतंय. इतकं असून सुद्धा त्यांनी एक नवीन अजून एक क्या बोलते एक स्ट्रॅटेजी यूज केली की युएसचे जिथे नेबरिंग कंट्रीज मध्ये होते त्याच्यावर त्यांनी अटॅक केला. म्हणजे एक सिंगल फ्रंट वॉर, फक्त युएस 2 फ्रंट वॉर की इस्रायल युएस बंबार्डिंग इराण अँड इराण बंबार्डिंग इस्रायल. असं नाही राहील. इस्रायल त्यांनी काय केलं, मल्टिपल टार्गेट घेतले. आणि त्यांनी हे नाही केलं की कुठेही करा, पण त्यांनी ज्यादातर युएस जे बेसिस वगैरे होते त्याच्यावर अटॅक केला आणि त्याच्यात पेनेट्रेट केलं आणि त्याच्यात घुसून त्यांचं डॅमेज केलं त्यांनी. आणि फिजिकल डॅमेज झालंय. म्हणजे सिव्हिलियन टार्गेट डॅमेज करणं वेगळं, पण युएसचे टार्गेट डॅमेज करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे टेक्नॉलॉजिकली त्यांना अर्थात मदत केली लोकांनी, म्हणजे दुसऱ्या देशांनी, रशिया झाला, चायना झाला, मे बी नॉर्थ कोरिया थ्रू दिस थिंग. पण एवढी त्यांनी दाखवून दिलं जगाला की असं नाही की किती पॉवरफुल देश असू द्या. आता युएसनी तर त्यांच्या शिप्स आणल्या, एवढ्या मोठ्या डिस्ट्रॉय आणल्या, पण त्यांना आपण नुकसान पोचू शकतो. तर टेक्नॉलॉजी वाईज आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंग वाईज किती आपण कशी लढाई लढू शकतो हे इराण दाखवलं. आणि अजून एक गोष्ट त्याच्यात शिकण्यासारखी की डिसेंट्रलायझेशन. जरी मेन लीडर पहिल्या दिवशी मारला गेला आयातुल्ला खामेनी, तो मारला गेला, त्याच्यानंतर सुद्धा सस्टेन त्यांनी म्हणजे हे चालवलंय युद्ध. एक फळी गेली की दुसरी कधीतरी गेली. मल्टिपल लेवल्सवर. आणि हे आज नाही केलं त्यांनी, खूप वर्षापासून त्यांचं हे, कारण त्यांना पहिल्यापासूनच माहित असेल की आपल्या लीडरला, तुम्हाला माहित असेल ते सुलेमानीला हो, इराकमध्ये मारलं होतं. त्यांना माहिती आपल्या लीडरला टार्गेट करतील हे युएसचे इंटेलिजन्स, CIA असेल, इस्रायली मोसाद असेल, बऱ्याच इंटेलिजन्सी त्याच्या असं बघतात. तर त्यांनी कसं म्हणजे त्यांना टार्गेट करू शकतात म्हणून त्यांनी मल्टिपल हे केलं. आणि हे रेझिलियन्स त्याला म्हणजे किंवा किती त्यांनी याने व्यवस्थितपणे त्याला एक्झिक्यूट करून त्यांनी हे केलं. म्हणजे हा. हे युद्ध माईट वरती आपण करू असं युएसला वाटलं होतं, हो. पण यांनी विट वरती सगळा पुढे विषय वीटवर केलं. वीटला लॉंग टर्म स्ट्रॅटेजी बनवून त्याला तयारी करून त्यांनी हे केलं. पण त्या अर्थाने एज त्यांना थोडासा मिळाला किंवा जास्त मिळाला. इराणला सायकोलॉजिकल एज म्हणू शकतो की मिलिटरी एज म्हणू शकत नाही. येस, आता लोकांच्या सगळ्यांच्या मनात आहे की नाही इराण जिंकला. कारण का म्हणतो आपण असं, इराण जिंकला म्हणजे जे एम्स होते, ऑब्जेक्टिव्ह होते, युएसए इस्रायलचे ते अचीव्ह झालेच नाही ना. बरोबर. ते न्यूक्लिअर तुम्ही त्यांचं पूर्ण थांबू शकला नाही. म्हणजे कुठलंही युद्ध जेव्हा सुरू होतं तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह करायलाच पाहिजे. पण इथे ऑब्जेक्टिव्ह होते ना, पण ते पूर्ण नाही झाले. याचा अर्थ मग तुम्ही हरला नसाल तरी जिंकला पण नाही ना. जिंकला नाही ना, आउटराईट विक्टरी नाहीच आहे ना. आउटराईट अपर हँड म्हणू शकतो आपण त्याला. म्हणते कोणाची भारी पडली, भारी इराणचं झालं यावेळेस. कारण आउटराईट विक्टरी युएसएला मिळाली नाही, इस्रायलला मिळाली नाही. न्यूक्लिअर तुम्ही फुल कंट्रोल झाला नाही अजून. तुमचे रेजिम चेंज झाला का, नाही झाला. तो नाही झाला. पूर्ण IRGC तुम्ही बर्बाद केली का, नाही केली. त्यांचे 3rd tier 2 tier लोक पूर्ण मारले गेले का, नाही गेले. बूट्स ऑन ग्राउंड. आणि तुम्ही बूट्स ऑन ग्राउंड नाही आणले. तुम्ही प्रोटेस्टरला तुम्हाला त्यांनी हायलाइट केलं होतं, त्यांना तुम्ही सपोर्ट केला होता, ते पण झालं नाही रेजिम चेंज. मग तुमचे ऑब्जेक्टिव्ह किती अचीव्ह झाले तुम्हाला जस्टिफाय करायला म्हणू शकता तुम्ही, मग आपल्या यार मी पण जिंकलो.
जसं पाकिस्तानने केलं होतं ऑफ सिंदूरमध्ये. आणि आम्हीच जिंकलो. त्यांचा फील्ड मार्शल पण त्याला चीफला फील्ड मार्शल पण बनवलं जनरलला. तर असं काही म्हणू शकतो. पण ऍक्च्युअली अल्टिमेटली मी हार जीत म्हणू शकत नाही याला. कोणाचा पलटा भारी एज झाला. हां. एज फक्त आता हां, बदलू हां. कारण युद्ध संपलेलंच नाही आपल्याला. हां, एज म्हणजे टेम्पररी एज इराणनी घेतला आहे. कारण त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ह होते युएसएचे आणि इस्रायलचे पूर्ण अचीव्ह झाले नाहीत. आता हे सगळं तुम्ही खूप छान पद्धतीने उलगडून दाखवलं. आम्ही अनेक कार्यक्रमातून किंवा इकडे-तिकडे अॅनालिसिस मधून आम्ही ऐकतो गोष्टी. पण हे असं वेगळ्या एस्पेक्टनी किंवा त्या फ्लोमध्ये तुम्ही सांगताय, तसं आम्हाला म्हणजे ऐकायची सवय नाहीये. येस. भारताचा या सगळ्या गोष्टींची खरं तर जवळून संबंध आहे. येस. कारण आपलं रिलेशन सगळ्यांशीच चांगलं आहे चांगलं आहे. आतापर्यंत. हो. म्हणजे इस्रायल पासून येस. इराणपर्यंत, येस. इराणपासून गल्फ कंट्रीज पर्यंत करेक्ट. आणि अमेरिका तर आपला इतक्या वर्षांपासूनचा व्यापार पार्टनर आहे, येस. ट्रेड पार्टनर आहे. येस. ह्या सगळ्याचा मोठा इम्पॅक्ट भारतावरती पडण्याची दाट शक्यता होती आणि तसं झालं सुद्धा. झालं ते. भारताच्या आणि अमेरिकेच्या नात्यात थोडीशी कटुता याच्यामुळे आली. जे काही हार्मोस Yes. वरती झालं, आपल्या काही लोकांवर जे Yes. त्यांनी हल्ला केला शिपवरती, ह्या सगळे त्याचे इम्प्लिकेशन्स आहेत. पण या सगळ्या ह्या कॉन्फ्लिक्टचा जो काही परिणाम आता तुम्ही सांगितला किंवा ऑब्झर्वेशन दिले, त्याच्याकडनं भारताने काय घेतलं पाहिजे त्याविषयी थोडं सांगा. हे सगळ्यात पहिलं मी सांगू इच्छितो की भारत जे आहे आपलं तेल आणि गॅस हे असं मला वैयक्तिक वाटतं आणि देशालाही माहिती आहे की खूप आपली डिपेंडन्सी आहे. म्हणजे आपण खूप निर्भर आहेत बाहेरच्या देशांवर. ऑलमोस्ट 85% आपण बाहेरचं निर्भर आणि यांच्या पर्शियन गल्फ 30 ते 40% म्हणा प्लस मायनस होत राहत आहे ते ह्याच्यावर निर्भर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दुसरा देश रशियाची सुद्धा तिथं चालू आहे युद्ध. ते सुद्धा कधी त्यांच्याकडनं मिळतं नाही मिळत आहे. तर हे सोर्सेस ऑफ ऑइल गव्हर्नमेंटने आता त्याला वाढवले. म्हणजे व्हेनेझुएलाकडून सुद्धा मिळतंय. आपण दुसऱ्या आफ्रिकन कंट्रीज मधनं सुद्धा ऑइल घेतोय. तर ही आत्मनिर्भरता जसे सगळेच म्हणतात आत्मनिर्भर आपल्या गव्हर्नमेंट सारखं म्हणतात ते आपण वाढवायला पाहिजे. आणि वाढवणं काही सोपं नाहीये आत्मनिर्भर. हे तेल आणि गॅस आणि केमिकल फर्टिलायझर्स वगैरे हे आपण एक्सप्लोरेशन आहेत ते आपण करतोच आहेत. पण त्याला खूप खूप भरपूर अँड ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ पैसा पाहिजे असतो एक्सप्लोरेशनला. दुसरी म्हणजे रिझर्व्ह स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह हे आपल्या युएससी झालेले आहेत ते आपल्याला स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह. पण हे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असं ओव्हरग्राऊंड रिझर्व्ह नाही पाहिजे की कोणी हमला केला तुमचं डॅमेज. असं एक माझं वैयक्तिक पहिल्यापासून मत असतंय. इथं एक आमच्या इकडे एव्हिएशन बेस बनत होतं. म्हणजे कुठेतरी बनवत होतं ते वेस्टर्न डेझर्टमध्ये. मी त्यांना पहिलं म्हणजे माझा मेंबर होतो मी त्यांना सांगितलं कोणतेही आपण स्ट्रॅटेजिक ॲसेट किंवा काय असे एव्हिएशन ॲसेट आहे ते अंडरग्राऊंड पाहिजे. सिमिलरली हे ऑइल जे आहेत रिझर्व्ह वगैरे ते अंडरग्राऊंड आणि इतके अंडरग्राऊंड पाहिजेत की तुमचे कोणतेही बॉम्ब्स असेल ना मिसाईल्स असेल ना कोणी त्याला डिस्ट्रॉय न करायला पाहिजे. हे आपण स्ट्रॅटेजिक आता भरपूर केले आपण 2-3 ठिकाणी विशाखापट्टणम साईडला इकडे वगैरे लोकांना म्हणजे ओपन सोर्स मध्ये आहे. इकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आपण बिल्ड करतो. पण मल्टिपल लोकेशन्स मध्ये मिनिमम मला वाटतंय की जेवढे स्टेट्स आहेत तेवढ्या स्टेट्समध्ये ॲटलीस्ट एक असं स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह पाहिजे ऑइल जाण्याचं. आणि एक्सप्लोरेशन आपण वाढवायला पाहिजे. जितकं एक्सप्लोरेशन वाढवतो जितकं त्याचे फंडिंग करतो ते आपल्याला ऑइलचं आपल्याला जादा मिळत जाईल. थर्ड थिंग आहे तिसरी गोष्ट म्हणजे रिफायनिंग कॅपॅसिटी. आता व्हेनेझुएलाचं ऑइल थोडं स्ट्रॉंग ऑइल आहे. म्हणजे ते रिफायनिंग त्याचं कॅपॅसिटी US मध्ये जास्त आहे. आपल्याकडे आहे थोडं पण ते जास्त रिफायनिंग आतल्या ऑइलची क्रूड ऑइलची सुद्धा आपण वाढवायला पाहिजे. आणि जसं डिपेंडन्सी ऑन गॅस अँड हे त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरे ऑल्टरनेटिव्ह सोर्सेसवर ऑइलच्या सोर्सेसवर ऑइल आणि गॅस दुसऱ्या सोर्सेसवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. जसे सोलर आहे, विंड एनर्जी आहे आणि ह्याच्यावर डिपेंडन्सी अजून दुसरे कोणते न्यूक्लिअर आहे. म्हणजे न्यूक्लिअर आपण वाढवतोय पण त्याला प्रोसेस लागते ते त्याच्यावर आपण जास्त जोर जसे आपले गव्हर्नमेंट करते प्राईम मिनिस्टर सुद्धा स्वतः म्हणतात की एक टार्गेट ठेवून लवकर अचीव्ह करायला पाहिजे. आपण आता थांबायला नाही पाहिजे. करतोय आपण पण ते स्केल त्याचं एकदम मोठं त्याचा स्केल करायला पाहिजे. त्यावेळेसच आपण हे करू शकतो. आणि
ॲज अ वैयक्तिक सिटिझन्स वगैरे आपण सुद्धा ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, की आपण वापर जो आहे पूर्ण योग्य तरीकेने ऑइल असं नका, गॅस असं नका, फर्टिलायझर असं नका, पाणी असं नका, बिजली असं नका, काही असं वीज म्हणजे काही का असेना, आपण त्याचा योग्यरित्या वापर करणं, कमीत कमी जेवढं गरज आहे ते वापर केलं तर आपल्या देशाला ह्याचा फायदा होतो. वैयक्तिक विचार करणं गोष्ट वेगळी आहे. पण देशाचा विचार करून आपण देशाला कशी मदत करू शकतो, वैयक्तिक हे करायला पाहिजे. राहिली गोष्ट ती म्हणजे ज्याची USA आणि इस्रायल हे आपले संबंध US आणि आपले संबंध खाली उतार-चढावचे आहेत. पण एक गोष्ट आपल्याला अभिमानाची आहे, की आपले प्रधानमंत्री असं नका, गव्हर्नमेंट असं नका, आपण झुकलो नाही कोणासमोर. आणि हे आपली आजची नाही, पहिल्यापासूनच परंपरा आहे, की आपण झुकत नाही. आपले शिवाजी महाराजांचं जसं आहे, की आपण कोणासमोर झुकणार नाही. आपण लढा देणार. तसं आपल्या प्रेझेंट गव्हर्नमेंटनी सुद्धा केलेलं आहे आणि हे पुढे चालत राहणार आहे. ट्रेड डील आपली USAची जे होणार आहे, ते सुद्धा आपल्याला जे फायदेशीर आपल्या देशाच्या इंटरेस्टमध्ये, कोणताही देश आपले इंटरेस्ट बघतो, ते जरुरी आहे. इस्रायलचे आपले खूप चांगले संबंध आहेत. इस्रायल सुद्धा आपल्याला कॉन्स्टंटली म्हणजे सारखं आपल्याला सपोर्ट करतो. टेक्नॉलॉजी, वेपन सिस्टम, ॲग्रीकल्चर सगळ्यात त्याचा सपोर्ट करतो. आणि इराण सुद्धा आपल्या संबंध चांगले आहेत. पण इराणचं संबंध कसे ते आपल्याला अॅक्नॉलेज करते, की आपण मेडिसिन्स पाठवले, त्यांना हेल्प केली. आपल्या लोकांनी काही पैसे गोळा केले, त्यांना पाठवले. म्हणजे ह्युमॅनिटेरियन जे मदत, जसं युक्रेनला आपण ह्युमॅनिटेरियन मदत करतो तसे. आणि बाकी गल्फ स्टेट्स आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चांगले संबंध लढाईच्या दरम्यान पण ठेवले आणि त्याच्यानंतरही करतो. आपल्या भारताचं जे स्ट्रॅटेजी आहे किंवा त्यांचा आपण मार्ग घेतलाय, की आपण सगळ्यांची चांगले संबंध ठेवणार आणि वर्ल्ड पीससाठी आपण काम करणार, ही महत्वाची गोष्ट आहे. इतकं छान आणि विस्तृत तुम्ही आता सांगितलं, की भारताने याच्यातनं काय करायला हवं, काय बोध घेऊन काय गोष्टी करायला हव्या. मिलिटरीली आपण स्ट्रॉंग आहोत ॲज अ नेशन म्हणून. पण बियॉन्ड दॅट उद्या अशी कुठली इमर्जन्सी आली तर आपलं प्रॉब्लेममध्ये यायला नको, आपली सोसायटी यायला नको. म्हणून काय-काय करायला हवं तुम्ही खूप छान आता हे सांगितलं. आता जाता-जाता शेवटचा प्रश्न. ही जी डील सो कॉल्ड डील आहे, ती टिकेल का असं तुम्हाला काय वाटतं पुढच्या 60 दिवसात? तुम्ही सांगितलं किंवा 60 दिवसापर्यंत त्यांचं अंडरस्टँडिंग आहे वगैरे. पण एक गट फील तुमचा काय आहे? हे खूप अवघड प्रश्न आहे. म्हणजे आन्सर हे ना प्रेसिडेंट ट्रम्प सांगू शकतात ना पेचकिया. बट मला वाटतंय प्रयत्न करतील ते हे जे मेमोरम अंडरस्टँडिंग त्याचं हे करणार. पण त्यांना बरंच खोलमध्ये जाऊन त्याचं एक दुसऱ्याला समजवणं आणि इस्रायलला मध्ये घेणं, ते मी 100% मला याचा विचार आहे, की इस्रायलला मध्ये घेणं खूप जरुरी आहे. जर ते एक दुसऱ्याशी असं संबंध ठेवून जास्त विचार करून म्हणजे असं ते खूप एक्सपर्ट लोक तिथे बसलेले, ते आपल्यापेक्षा जास्त विचार करतात. पण अल्टिमेट फायनली आपल्याला काय कुठपर्यंत न्यायचंय. आता शॉर्ट टर्म म्हणजे थोड्याकरता मला गेन काय मिळतंय, की मी इलेक्शन जिंकल, मी हे करल, माझं इकॉनॉमी स्टेबलाइज होईल. ते न करता आणि हे जे पॉइंट 14 पॉइंट दिलेले आहेत आणि ह्याच्या पुढे कसं न्यायचंय, सगळ्यांची समजूत एक पाहिजे. कारण हे तुम्ही काय सांगता, तुमची समजूत, USAची काय समजूत आहे, इराणची काय समजूत आहे, इस्रायलची काय, सगळ्यांची समजूत एक पाहिजे. त्यावेळेसच ते पुढे टिकायचा चान्स आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इस्रायल, लेबनन म्हणजे हिजबुल्ला त्यांच्यात काय होतंय आणि ते एस्केलेट न होणं, होर्मुझमध्ये पुढं काय होतंय ते एस्केलेट न होणं आणि एक दुसऱ्याला त्यांनी जे मान्य केलंय ते एक दुसऱ्याचं समजणं आणि त्याला पुढं नेणं, हे जर पाळलं तर त्याचं फायनल ॲग्रीमेंट होऊ शकतंय. आणि माझी इच्छा आहे किंवा सगळ्यांचीच, आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, की हे होऊन म्हणजे ॲग्रीमेंट व्हावं आणि ह्या लोकांनी शांत बसावं. आता मी एक सामान्य नागरिक म्हणून आणि एक मिलिटरी पर्सन म्हणून सांगू इच्छितो, की लोक फेडअप झालेत. त्यांना कंटाळा आला, यार तुमची लढाई तुम्ही पूर्ण दुनियावर कशाला हे करायला लागलात आणि भारतावर सुद्धा आपल्याला किती म्हणजे त्याच्या भोगावं लागायला लागलंय. तर आमची मनापासून इच्छा आहे, की हे ॲग्रीमेंट व्हावं. पण त्याच्यासाठी ह्या 3 प्लेयर जे आहेत त्यांनी
योग्य म्हणजे एक दुसऱ्याचा भरोसा ठेवणं, ट्रस्ट. आता इराण सारखं म्हणते ना लॅक ऑफ ट्रस्ट, म्हणजे आमचा तुमच्यावर भरोसा नाही. तुम्ही बोलताय का नाही करताय. त्यांचे म्हणजे खूप मोठे माणसं आहेत, वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल पर्सन, प्रेसिडेंट ऑफ USA. त्यांनी सुद्धा कमी बोलावं. आपण खूप लहान व्यक्ती आहे बोलायला. पण दर दिवशी बोलून तुम्ही माहोल खराब करू नका. कारण तुम्हाला कळत नाही, पण दुनियावर त्याचा असर होतो. जसं आमच्या एक साध्या भाषेत बोलतो, म्हणजे तुम्ही लेव्हल खूप ते आहे, पण आम्ही कमांडिंग ऑफिसर असताना आमच्या जवान, आमच्या तोंडातनं काही एक शब्द निघाला, ते एक हुकूम के तौर पर होता. तसं हे प्रेसिडेंट ऑफ USA, ते रोज काय बोलून दुनियाला इकडून-तिकडून हे करतात, म्हणजे त्यांना डिस्टर्ब करतात. ते नको व्हायला पाहिजे, की हे टिकायला हे तिघांचा समंजस खूप जरुरी आहे. आणि युएसने इस्रायलला बरोबर घेऊन चालणं जरुरी आहे आणि त्यांना समजवणं की हे डील केल्याने, ॲग्रीमेंट केल्याने सगळ्यांचाच फायदा होईल आणि सगळ्यांना ॲश्युरन्स देणं की तुम्हालाही नुकसान नाही होणार, तुम्हाला नुकसान नाही होणार आणि जे नेबरिंग कंट्रीज पण आहेत गल्फचे, त्यांना पण नुकसान नाही होणार. हे सगळं त्यांनी पाळलं तर मग हे ॲग्रीमेंट म्हणजे होईल फायनली आणि टिकल. फक्त थोडे बहुत तुटफूट काही झालं तरी त्याला कंट्रोल करणं जरुरी आहे. वाह! मित्रांनो, ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्यासोबत आता आपण संवाद साधला आणि ओव्हरऑल हे जे सध्या चित्र तयार झालेलं आहे, त्याचे काही डिटेल्स आपण त्यांच्याकडून जाणून घेतले, त्यांचे ऑब्झर्वेशन्स त्याच्यातनं जाणून घेतले आणि भविष्यात काय गोष्टी घडू शकतील आणि कशामुळे घडू शकतील याविषयी त्यांनी काही सुतोवाच केलं, ते देखील आपण ऐकलं. तुम्हाला हा शो कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. तुमच्या काही सजेशन्स किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला ब्रिगेडियर साहेबांना काही प्रश्न विचारायचे असतील, इथे कमेंटमध्ये जरूर टाका. तुमच्या वतीने त्या प्रश्न मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि पुन्हा एखादा शो आपण पुढच्या महिन्यामध्ये घेऊ आणि त्यामध्ये त्यांच्याकडनं त्याची उत्तरं घेऊया. सर, तुम्ही आलात आणि इतकं छान हे सगळं एक्सप्लोर केलं जग, बदललेलं जग, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आपण पुन्हा भेटूया, थोडासा वेगळा विषय घेऊया आणि तोपर्यंत लोकांच्या काही प्रतिक्रिया आल्या तर आपण त्याच्यावरती उहापोह करूया. थँक यू.